नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट 15 जून 2025 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 1, एका कंपनीमध्ये शांता, कांता व भ्रांता यांचा 3:5 या प्रमाणात सहभाग आहे। त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील ₹3,33,333 नफ्यामध्ये कांत्याचा हिस्सा किती रुपये आहे? पर्याय आहे 1,80,180 रुपये, 1,85,185 रुपये, 1,05,105 रुपये, 1,11,111 रुपये। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1,85,185 रुपये। यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2, एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 PM निर्देशित केले होते, तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देशित केले असेल? पर्याय आहे सोमवार 1 AM, मंगळवार 4 AM, गुरुवार 5 AM, शुक्रवार 6 AM, गुरुवार 5 AM, शुक्रवार 6 PM। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शुक्रवार 6 PM। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 3, पुढे दिलेल्या संचातील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्यासंदर्भात सत्य असलेच पाहिजे? विधाने आहेत तर त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत, तर त्या संख्येतील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतात की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे। त्या संख्येतील कमीत कमी 1 जोडी अशी बनते की त्या संख्येची जोडी 9 आहे। त्या संख्यातील जास्तीत जास्त 3 संख्या सम आहेत। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सी, त्या संख्यातील कमीत कमी 1 जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 आहे। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 4, एका बँक गिराईकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते, त्यातील कोणता पर्याय ग्राहकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? पर्याय आहेत 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने, 9% प्रतिवर्षास दर 6 महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने, 8% प्रतिवर्षास दर 3 महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने, 60% प्रतिवर्षास दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण HCM, पाया BCM व उंची TCM आहे, तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? पर्याय आहे H/T, B/T, T/H, B/H। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, H/T। प्रश्न क्रमांक 6, खालील विधानांच्या आधारे काढलेले पुढीलपैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1 आहे सर्व करदाते प्रामाणिक आहेत, विधान 2 आहे सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत, निष्कर्ष 1 आहे काही करदाते प्रामाणिक नाहीत, निष्कर्ष 2 आहे काही विद्यार्थी करदाते आहेत। त्यांचं कोड आहे फक्त 1, 2, फक्त 1 आणि 2 दोन्हीही 1 आणि 2 यापैकी एकही नाही। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 1 आणि 2 यापैकी एकही नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया, एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयाच्या वर आहे परंतु श्यामच्या खाली आहे, मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली आहे, विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे, तर वरून तिसरा कोण आहे? पर्याय आहे विशाल, मोहन, विजय, श्याम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्याम। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, एका सांकेतिक भाषेत जर मुंबईचे रूपांतर LVLCZ असे होते, तर त्याच भाषेत सांगलीचे रूपांतर काय असेल? पर्याय आहे RZOFMJ, TZMHKJ, RBMHKJ, RZMFKJ। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, RBMHKJ। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, रागिनी पूर्वेकडे तोड करून 10 मीटर चालते, नंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते, नंतर ती उजवीकडे 45 अंशामध्ये वळून 15 मीटर चालते, तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालले आणि ती कोणत्या दिशेला समोर उभी आहे? पर्याय आहे 37 मीटर ईशान्य,
27 मीटर उत्तर, 37 मीटर पूर्व, 22 मीटर आग्नेय. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 37 मीटर पूर्व. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या अंकश्रेणी पूर्ण करेल? पर्याय आहे 11, 14, 25 रिकामी जागा 133. पर्याय आहे 75, 52, 29, 123. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 52. या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.